आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे एक्झरसाइज 2.3चे अजून काही सम घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचा नेक्स्ट पार्ट घेणार आहोत। आणि हे सम तुम्हाला आढळलेले एक्झाम्पल आहे ते मी घेत आहे। त्यातला जो क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 1 मधलं तुम्हाला आढळलेलं एक्झाम्पल आहे त्यातलं थर्ड। क्वेश्चन नंबर 1 मधलं थर्ड क्वेश्चन इज चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम। रोल्स थेरमची आपल्याला काय करायची, व्हॅलिडिटी शोधायची आहे। आणि आपल्याला फंक्शन दिलेलं आहे थर्ड मध्ये fx = 2x² - 5x + 3x बिलॉंगिंग टू इन द क्लोज इंटरवल 1 to 3। जर तुम्हाला रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन आता पाठ झाल्या असतील तर फंक्शन पहिल्यांदा कंटिन्युअस लागतं। तर फंक्शन जे आपल्याला दिलेलं आहे, फंक्शन fx = 2x² - 5x + 3, this is a polynomial function and we know that every polynomial function is continuous everywhere, therefore it is continuous in the close interval 1 to 3. Second condition is function will be differentiable। आपण काय करू, याचं डिफरन्शिएशन करू। f' आन्सर येणार आहे माझं 4x - 5 आणि इंटरव्हल 1 to 3 मधल्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी 1 आणि 3 सोडून ओपन इंटरव्हल 1 to 3 मधल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे जे फंक्शन आहे हे रिअल नंबर येणार आहे। याचा आन्सर कधीही इन्फिनिटी येणार नाही आहे। म्हणजेच देअरफॉर फंक्शन इज डिफरन्शिएबल पण आहे, डिफरन्शिएबल इन द ओपन इंटरव्हल 1 to 3। म्हणजे पहिल्या दोन कंडिशन तर पूर्ण झाल्या। थर्ड कंडिशन होती fa = fb पाहिजे। आपण काय करू, ते कंपेअर करू आपण 1 to 3 ला a to b साठी, बरोबर। आपलं फंक्शन येणार आहे मग a = आलं 1, b = आलं 3। मग आपलं फंक्शन fa म्हणजेच f1 ची व्हॅल्यू येईल, जर आपण व्हॅल्यू fx मध्ये टाकली ती 2 - 5 + 3, ज्याचा आन्सर येणार आहे 0। आणि जर आपण fb काढला म्हणजे f3 ची व्हॅल्यू काढली तर माझा आन्सर येणार आहे 2 × 3² म्हणजे 9 - 5 × 3 + 3, याचा आन्सर येणार आहे 18 - 15 + 3, आन्सर विल बी 6। आणि तुमच्या लक्षात येईल आपली जी पुढची कंडिशन होती ती fa = fb असायला हवं होतं आणि इथे fa not equal to fb आहे। म्हणजेच कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड, तर याच्या कंडिशन सॅटिस्फाईड झालेल्या नाही आहेत। म्हणजेच रोल्स थेरम इज इनव्हॅलिड। इथे रोल्स थेरम तुम्ही वापरू शकत नाही। कळालं पहिलं एक्झाम्पल। आता पुढचं एक्झाम्पल जे तुम्हाला आढळलेलं आहे ते एक्झाम्पल नंबर 5 जे तुम्ही मला मेन्शन केलं। 5th एक्झाम्पल असं आहे, इथे पण आपल्याला चेक द व्हॅलिडिटी चेक करायची ऑफ रोल्स थेरम। रोल्स थेरमची आपल्याला व्हॅलिडिटी चेक करायची आहे आणि एक्झाम्पल आहे, फंक्शन आहे दिलेलं x² फॉर 0 <= x <= 2 and = 6 - x फॉर 2 <= x <= 6। म्हणजे आपल्याला फंक्शन दोन पार्टमध्ये दिले, 0 to 2 साठी पण दिले आणि 2 to 6 साठी पण दिले। म्हणजे आपल्याला 0 to 2 साठी पण चेक करावं लागेल आणि 2 to 6 साठी पण आपल्याला व्हॅलिडिटी चेक करावं लागेल। मग मी एक्झाम्पल सोडताना फर्स्ट पार्ट आधी घेतो। मी फंक्शन घेतो x² आणि इंटरवल घेतो 0 <= x <= 2, म्हणजेच मी इंटरवल घेतो 0 to 2 चा, बरोबर।
मग इथे या फंक्शनसाठी धिस इज अ पॉलिनॉमियल. हे कोणतं फंक्शन आहे? पॉलिनॉमियल फंक्शन. देअरफॉर कंटिन्युअस एव्हरीवेअर, कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल 0 to 2. कंटिन्युअस आहे, मग आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू. सिन्स एफ डॅश एक्सची व्हॅल्यू येणार आहे 2x, देअरफॉर फंक्शन, कारण ही 2x व्हॅल्यू कधीच इन्फिनिटी येणार नाही ह्या इंटरवलसाठी, त्याच्यामुळे फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट म्हणण्याऐवजी इन ओपन इंटरवल 0 to 2. त्यानंतर आपण काय करतो? कम्पेअर करतो. बरोबर, मी याला कम्पेअर करतो 0 to 2 ला a to b साठी. बरोबर, मग a ची व्हॅल्यू येणार 0, b ची व्हॅल्यू येणार 2. मग आपण जर एफ एची व्हॅल्यू काढली म्हणजे F0 ची व्हॅल्यू आणि ती आपण टाकली FX मध्ये, त्या आन्सर येणार माझं 0. आणि जर मी FB ची व्हॅल्यू काढली म्हणजेच FX मध्ये जर मी x ऐवजी 2 पुट केलं तर माझा आन्सर येणार आहे 4. म्हणजेच इथे FA नॉट इक्वल टू FB आहे. FA इक्वल टू FB नाही आहे, म्हणजेच रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड. कारण त्याच्या कंडिशन, बिकॉज कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम are not satisfied. त्याच्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या नाहीत. मग आपण आता सेकंड इंटरवल घेऊया. सेकंड इंटरवलसाठी जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे 6 - x, आणि जो इंटरवल आहे तो आहे 2 < x < 6, म्हणजेच इंटरवल दिला आहे 2 to 6. त्याचप्रमाणे आपण सोडवणार आहे. परत हे फंक्शन कसं आहे? दिस इज अ पॉलिनॉमियल फंक्शन, देअरफॉर कंटिन्युअस इन द इंटरवल 2 to 6 एव्हरीवेअर. जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढलं f' ते -1, म्हणजे याचा आन्सर कधी इन्फिनिटी येणार नाही आहे, म्हणजे हे फंक्शन डिफरन्शिएबल सुद्धा आहे. आपण लिहू शकतो फंक्शन इज डिफरन्शिएबल इन द इंटरवल 2 to 6. हे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे, फंक्शन कंटिन्युअस पण आहे. नाव आपण पुढे काय करतो? कम्पेअर करतो. दिलेलं फंक्शन ते होतं 2 to 6 इंटरवल इक्वल टू a to b, म्हणजेच a ची व्हॅल्यू आहे 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 6. मग आपण जर इथे FA काढला, FA म्हणजेच F2, तर आपलं फंक्शन आहे 6 - x, तर आन्सर आलं 4. आणि जर FB काढला तर FB साठी येईल आन्सर F6 ची व्हॅल्यू म्हणजे 6 - 6, आन्सर आलं 0. म्हणजेच FA नॉट इक्वल टू FB. त्याच्यामुळे कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड. याच्या कंडिशन सॅटिस्फाईड झालेल्या नाही आहेत, म्हणजेच रोल्स थेरम इज इनव्हॅलिड. थेरम कसं आहे? इथं इनव्हॅलिड आहे. समजते? मग तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन दिला होता, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 होता व्हेरीफाय रोल्स थेरम. म्हणजे आपल्याला इथं C ची व्हॅल्यू पण काढायची होती. इथून सांगितलं होतं सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल. तर मी घेतोय आता एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल होतं Fx इक्वल टू साइन इन ब्रॅकेट x/2 आणि x बिलॉंगिंग टू क्लोज इंटरवल 0 to 2π. बरोबर, म्हणजे आपल्याला 2 कम्प्लीट रोटेशन इथं करायचे आहेत.
आपलं फंक्शन आहे एफ एक्स इक्वल टू साइन एक्स बाय 2 आणि इंटरवल आहे 0 to 2π. We know that sine function is continuous everywhere. मग this is sine function. हे कोणतं फंक्शन आहे? साइन फंक्शन continuous in the interval 0 to 2π. आणि हे फंक्शन नेहमी कंटिन्युअसच असतं. त्यामुळे आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू. सिन्स एफ डॅश एक्सची व्हॅल्यू येणार आहे साइन एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काढायला एक्स बाय 2ला आपण यू म्हणूया. साइन यूचं असतं कॉस यू, त्यामुळे कॉस एक्स बाय 2 आणि परत एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह हाफ, त्यामुळे आन्सर आलं माझं हाफ कॉस एक्स बाय 2. आणि कॉस फंक्शनसुद्धा कंटिन्युअस एव्हरीवेअर, त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह पण कंटिन्युअस आहे. म्हणजेच फंक्शन इज डिफरन्शिएबल इन द इंटरवल ओपन इंटरवल 0 to 2π. म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आपण काय करू? कम्पेअर करू. आता तुमच्यात बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे तुमची, त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी सांगू शकताय. 0 to 2π ला कम्पेअर केलं आपण ए टू बी बरोबर, त्यामुळे ए इक्वल टू आलं 0, बी इक्वल टू आलं 2π. आपण याच्यावर व्हॅल्यू काढतो एफ एची व्हॅल्यू म्हणजेच F0ची व्हॅल्यू, म्हणजे साइन एक्स बाय 2 मध्ये एक्स 0 लिहिलं तर साइन 0 होईल. साइन 0ची व्हॅल्यू असते 0. आणि मी जेव्हा एफ बीची व्हॅल्यू काढेल म्हणजेच मी काय करेल एक्स 2π लिहिल. मग साइन एक्स बाय 2 म्हणजे 2π/2, त्याचा आन्सर येईल साइन पाय. आणि साइन पायची व्हॅल्यू सुद्धा 0 असते. म्हणजेच एफ ए इक्वल टू येणार एफ बी. म्हणजेच ज्या कंडिशन्स होत्या, ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थिअरम, जेवढ्या कंडिशन होत्या त्या सगळ्या काय झालेल्या आहे? आर सॅटिस्फाईड. सर्व कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच आपण देअरफॉर वी टेक, मग आपण काय करतो? सीची व्हॅल्यू काढण्यासाठी एफ डॅश सी इक्वल टू 0 घेतो. फॉर फाइंड सी, सीची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो आपण? एफ डॅश सी इक्वल टू 0 घेतो. आणि आपल्या एफ डॅश एक्सचा आन्सर जर तुम्हाला आठवत असेल तर त्या आन्सर होतो 1/2 कॉस एक्स बाय 2. जर मी एक्सऐवजी सी लेटर वापरलं तर ते 1/2 कॉस सी बाय 2 इक्वल टू 0. तो ट्रान्सफर केला तर आन्सर येईल माझं कॉस सी बाय 2 इक्वल टू 0. नाव आपला इंटरवल होता दिलेला 0 to 2π. मग 0 to 2π मध्ये किती व्हॅल्यू अशा आहेत की ज्याच्यामुळे कॉस फंक्शनचं जे आन्सर आहे ते 0 येतं. आणि जर तुम्हाला थोडंसं माहिती असेल तर कॉस फंक्शन कुठे 0 असतं? तर एक्स ॲक्सिसवरच्या अँगलसाठी कॉसची व्हॅल्यू इथे +1 असते आणि एक्स मायनससाठी कॉसची व्हॅल्यू -1 असते. आणि वाय ॲक्सिसवरच्या अँगलसाठी कॉसची व्हॅल्यू 0 असते. जर तुम्हाला थोडंसं ट्रिग्नोमेट्री विषयी माहिती असेल तर वाय प्लस आणि वाय मायनस दोघांसाठी कॉसची व्हॅल्यू 0 असते. आणि मग इथे 0 to 2π ह्या इंटरवलमध्ये आपल्याला वाय ॲक्सिसवर कोणकोणते अँगल येऊ शकतात ते बघायचं आहे. म्हणजेच मी असं लिहू शकतो इथे नाव सी बाय 2ची व्हॅल्यू म्हणजे π/2 किंवा 3π/2 किंवा 5π/2 किंवा 7π/2, सगळे ऑड π/2, सर्व व्हॅल्यूसाठी कॉस सी बाय 2ची व्हॅल्यू 0 असते. याला मी प्लस मायनस घेतलं तरी चालेल. पण आपला जो इंटरवल आहे तो पॉझिटिव्ह इंटरवल आहे 0 to 2π. मग 0 to 2π मध्ये यातल्या ज्या व्हॅल्यू येऊ शकतात त्या सगळ्या व्हॅल्यू इथे अलाउड असतील. म्हणजेच इथे जर म्हणजे सी बाय 2 इक्वल टू घेतलं मी π/2, कारण π/2 इज बिलॉंगिंग टू 0 to 2π. तर मला सीची व्हॅल्यू मिळेल पाय. या व्यतिरिक्त मला एकही व्हॅल्यू मिळणार नाही आहे. समजा मी सीची व्हॅल्यू सी/2 इकडून 3π/2 घेतलं तर 3π/2 घेतल्यानंतर मला सीची व्हॅल्यू मिळेल 3π, बट 3π नॉट बिलॉंगिंग टू 0 to 2π. त्यामुळे ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ सी मस्ट बिलॉंगिंग टू दिस इंटरवल.
आपल्याला एक व्हॅल्यू मिळालेली पाय ही या इंटरवलमध्ये आहे आणि अशी दुसरी कोणतीही व्हॅल्यू या इंटरवलमध्ये आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून आपलं ॲन्सर आलं सीचं पाय. ॲन्सर इज पाय. काय अडचण? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. तुम्ही सांगितलेलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 3 मधलंच थर्ड एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 3 मधलंच थर्ड. ते एक्झाम्पल आहे fx इक्वल टू x² मायनस 5x प्लस 9 x बिलॉंगिंग टू क्लोज इंटरवल 1 to 4. बरोबर. तर आपण काय करणार, पहिल्यांदा फंक्शन घेणार. फंक्शन काय, x² मायनस 5x प्लस 9. हे कोणतं फंक्शन आहे, आता तुमचं पाठ झालं असेल. दिस इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शन continuous everywhere, continuous in the interval 1 to 4. पहिले काम झालं. मग आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू. मग f' आन्सर येणार आहे 2x मायनस 5. हे आन्सर 1 to 4 मध्ये कुठेही याचा आन्सर इन्फिनिटी येणार नाही आहे. म्हणून दिस फंक्शन इज डिफरन्शिएबल in the open interval 1 to 4. म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. आपण नेक्स्ट पार्ट घेऊ. याला आपण कम्पेअर करूया. कम्पेअर करू 1 to 4 या इंटरवलला a to b बरोबर. मग आपली a ची व्हॅल्यू आली 1, b ची व्हॅल्यू आली 4. मग आपण याच्यावरून fa ची व्हॅल्यू काढू. fa म्हणजेच f1. जर fx मध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 टाकली तर आन्सर येईल 1 मायनस 5 प्लस 9. याचं आन्सर येतं 5. मग आपण fb ची व्हॅल्यू काढू. fb म्हणजेच f ऑफ 4 ची व्हॅल्यू. जर 4 ही व्हॅल्यू fx मध्ये टाकली तर आपले आन्सर येईल 16 मायनस 20 प्लस 9. येईल 25 मायनस 20 म्हणजे 5. म्हणजेच fa इक्वल टू काय आलं आपलं fb. fa इक्वल टू fb. देअरफॉर म्हणजेच काय, ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन तुमच्या सॅटिस्फाय झालेल्या आहे. मग फॉर सी, मग सीची व्हॅल्यू काढण्यासाठी वी टेक. मग आपण काय करतो, f' इक्वल टू 0 घेतो. मग f' ची व्हॅल्यू काय आपली, f' ची व्हॅल्यू 2c मायनस 5, कारण f' ची होती 2x मायनस 5. 2c मायनस 5 इक्वल टू 0. तो c ची व्हॅल्यू आली आपली 5/2. मग c ची व्हॅल्यू आपली 5/2 आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे 5/2 ही बिलॉंगिंग टू 1 to 4 आहे. 1 to 4 इंटरवलमध्ये 5/2 येतो, कारण 5/2 म्हणजे 2.5. आणि अशा रीतीने आपलं सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. समजले. आता तुमचं लास्ट एक्झाम्पल आहे ते क्वेश्चन नंबर 5. बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन. म्हणजे या फंक्शनसाठी रोल्स थेरम व्हेरीफाय होतोय. फॉर द फंक्शन fx इक्वल टू x मायनस 2 इंटू लॉग x. आणि x साठी इंटरवल दिलं आहे क्लोजमध्ये 1 to 2. आणि टू शो दॅट द इक्वेशन, म्हणजे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x log x इक्वल टू 2 मायनस x is satisfied by at least one value of x in the interval open 1 to 2. म्हणजे आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची आणि ती सी ची व्हॅल्यू 1 to 2 मध्ये दाखवायची या इक्वेशनसाठी. बरोबर. मग आपलं फंक्शन आहे fx इक्वल टू x मायनस 2 log x belonging to closed interval 1 to 2. This function, जे गिवन फंक्शन आहे, होल्ड्स रोल्स थेरम. रोल्स थेरम काय करतं, ते होल्ड करते. म्हणजेच फंक्शन इज कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल 1 to 2. हे प्रूव्ह करायची गरज नाही आता.
and function is differentiable in the open interval 1 to 2. फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे, फंक्शन कंटिन्युअस पण आहे. अँड जर मी क्लोज इंटरवलला a to b मध्ये कन्वर्ट केलं तर एच व्हॅल्यू 1 येणार, बीची व्हॅल्यू 2 येणार आणि आपल्याला एफ ए इक्वल टू एफ बी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजेच F1 इक्वल टू F2 इज गिवन. F1 ची व्हॅल्यू काय आहे? F1 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस 2 इंटू लॉग 1 आणि F2 ची व्हॅल्यू काय आहे? 2 मायनस 2 इंटू लॉग 2. दोन्ही व्हॅल्यू काय येतात? ते 0 येतात. हे आपल्याला दिलेलं आहे, फक्त मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतोय ते समजण्यासाठी. म्हणजे हा पार्ट लिहिला नाही एक्झाम्पलमध्ये तरी चालतो. मेन पार्ट जो आहे तो कंडिशन्स, म्हणजे फॉर कंडिशन ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या कंडिशनसाठी आपली कंडिशन असते एफ डॅश सी मस्ट बी इक्वल टू 0. बरोबर, म्हणजेच एफ डॅश सीच्या व्हॅल्यू काय येईल? जर आपण एफ एक्स बघितला तर एफ एक्स होता एक्स मायनस 2 इंटू लॉग एक्स. जर मी एफ डॅश एक्स काढला तर एफ डॅश एक्स येईल यू इंटू व्ही प्रमाणे. मग एक्स मायनस 2 इंटू लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स यू इंटू व्ही प्रमाणे. लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्स मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि हे एफ डॅश एक्स इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजेच माझी कंडिशन येईल एक्स मायनस 2 अपॉन एक्स, एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इक्वल टू 0. मी एक्स मायनस 2 अपॉन एक्सला ट्रान्सफर करतो किंवा त्याच्या अगोदर मी प्रत्येकाला एक्सने मल्टिप्लाय करतो. तर माझा आन्सर येईल एक्स मायनस 2 प्लस एक्स लॉग एक्स इक्वल टू 0. आता मी काय करेल, एक्स मायनस 2 ह्या टर्मला राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो. माझी कंडिशन आली एक्स लॉग एक्स इक्वल टू एक्स मायनस 2ला ट्रान्सफर केल्यानंतर ते येईल 2 मायनस एक्स. साईन चेंज होतील आणि 2 मायनस एक्स. म्हणजे आपल्याला कंडिशन मिळाली देअरफॉर 2 मायनस एक्स इक्वल टू एक्स लॉग एक्स ही मला मिळालेली कंडिशन. आणि इज द हे आपल्याला दिलं होतं इक्वेशन. शो दॅट द इक्वेशन. मग हे जे इक्वेशन आहे हे ॲटलिस्ट 1 व्हॅल्यू ऑफ सी सॅटिस्फाय करता आपल्याला चेक करायचं आहे. मग जर याला मला सॉल्व करायचं असेल तर मी कसं सॉल्व करणार? आणि अँड इट इज गिव्हन, हे गिव्हन होतं आपल्याला दॅट रोल्स थेरम होल्ड द फंक्शन. रोल्स थेरम हे फंक्शन होल्ड करतंय. याचाच अर्थ देअरफॉर याचा अर्थ असा होतो की ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स must lie in the interval 1 to 2. आणि हे आपलं प्रूव्ह झालं आहे. काय अडचण? आता यात जर काही अडचण नसेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढचा पार्ट सुरुवात करूया. यात अजूनही काही डाऊट वाटले तुम्हाला तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आय होप you understand everything.